आणि फायनली आपल्या रूमचा लुक असा काही दिसत होता, मस्त असं. आणि नवीन काम केल्यानं मस्त असं फ्रेश वाटतं. आणि किचनला सुद्धा एक वेगळाच लुक येऊन गेला होता आज. संपूर्ण काही सगळं काही व्यवस्थित नीटनाटकं ठेवून दिलं होतं सगळ्या जाग्यांवर, मस्त आणि फ्रेश वाटत होतं. आणि यामुळंच ना आनंदाचे हे दिवस आपले मस्त असे एन्जॉय करून घ्यायचे, कारण की हे वेळ काय पुन्हा गेल्यावर येत नाही. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. कसं काय आहेत सगळे, मजेत ना? आणि मजेतच असायला हवं. तर चला, आजच्या दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते मी माझ्या आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. खरं तर आपला हा नवीन व्लॉग नाही, कालचा मी जो आपला डेली रुटीनचा व्लॉग म्हणजे अपलोड केला ना आपल्या चॅनलवर, तर त्याचा काही म्हणजे पार्ट 2 आहे. आणि तो जर तुम्ही पाहिला नसाल ना, तर मी त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन टाकीन, तो सुद्धा तुम्ही नक्की चेकआउट करा. तर भरपूर दिवस झाले आता, म्हणजे 2 महिन्याचे होतच आलेत आपल्याला आपल्या क्वार्टरमध्ये सेट होऊन आता छानपैकी. मस्त असं आता एक एक करता भरपूर अशा गोष्टी ॲडजस्ट केल्या आणि छान प्रकारे मस्त असं सेट पण झालं होतं आता यात. तर म्हटलं आता भरपूर दिवस झाले माझा काय असा सविस्तर असा स्पेशल असा नाही का डेली रुटीनचा ब्लॉग का मी तुमच्यासोबत शेअर केला नव्हता. तर म्हटलं चला आता तुमच्यासोबत आपला डेली रुटीनचा ब्लॉग शेअर करावा माझ्या मस्त आणि नवीन अशा क्वार्टरमध्ये. तर चला आता म्हटलं खूप दिवस झाले आता मस्त असं सेट वगैरे झालं छान असं, तर म्हटलं डेली रुटीनबद्दलचा ब्लॉग ना मस्त असा शेअर करूया तुमच्यासोबत. पण आपलं डेली रुटीन म्हटलं तर दिवसभरातलं म्हणजे संपूर्ण असं कामं येतं त्यामध्ये, आणि हे काही एकाच ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणं शक्यच नाही, कारण की व्लॉगच एवढा मोठा होऊन जाईल ना. यामुळं म्हटलं पार्टवारी डिवाईस करूया आपला व्लॉग. तर काल काय आहे ना डेली रुटीनबद्दलचा म्हणजे पार्ट 1 शूट केलता आणि तो काय अपलोड केलता. तर आज आहे त्याबद्दलचाच पार्ट 2 असा व्लॉग. तर तो जर तुम्ही पाहिला नसाल ना तर नक्की बघा, मग तुम्हाला म्हणजे आजचा पुढचा असा व्लॉग नक्कीच कंटिन्यू करता येईल. तर चला आता म्हणजे मस्त अशी दिवसाची छान अशी सुरुवात झालेली होती आणि मी इथं लागले होते म्हणजे स्वयंपाकाला. तर मस्त असा नाश्ता वगैरे सगळं काही झालं आणि फौजी पण गेले होते कामाला. तर मस्त असं म्हटलं आता चला आता स्वयंपाक करून घेऊया, कारण की त्यांना जवळजवळ 8 ते 8:30 वाजेपर्यंत ते ऑफिसला जातात. मग त्यानंतर आमचं चलत असतं मस्त असं म्हणजे स्वयंपाक करायचं, धीरे धीरे काम होऊन जातं त्यांना येईपर्यंत. आणि खूप दिवस झाले माझा अजून तवासुद्धा नीट आणता नाही आला मला, कारण की माझा तवा ना शेगडीवर बसत नाही, म्हणजे आपल्या गॅसवर बसून जातो कारण की त्यात काही इश्यू नाही, पण असा शेगडीवर आहे ना असा प्लेन असा तवा लागतो. तर तो काही म्हणजे मला इथं माझ्या मनासारखा भेटलाच नाही. आणि आता गावावरून आणायला ना खूप मुश्किल आहे, कारण की कोणी जर गेलं तर त्यांच्याजवळ सांगता येईल, नाहीतर म्हणजे आपलं आता एक ताई जाणारच आहेत आपल्या मराठी सुट्टीला, तर त्यांना काही सांगन तर येताना त्या घेऊन येतात, कारण की आता तर आम्ही आलोय म्हणून सुट्टीला तर आता इतक्या लवकर जाणं होणार नाही. तर यामुळं तर त्यावर काही ॲडजस्ट करायचं काम चाललंय आता मस्त असं. आणि लाईट आली ना शेगडीवरच मी मस्त असं सगळा काही स्वयंपाक करून घेत असते, आणि लाईट नसली तर म्हणजे आपले एकदम ऐन वेळेस ना म्हणजे गॅस वगैरे वापरत असते. तर तेच काही थोडीफार गॅसची पण आपली बचत होती यामुळं, कारण की आरू कशी आता लहान आहे ना, तिला काही वेगवेगळं दुसरं दिवसभर करूनच द्यावं लागतं खायला. तर यामुळं गॅस आहे ना लवकर संपून जातो. तर त्यासाठी शेगडी वगैरे घेतली होती आणि मस्त क्वालिटीची छान पण आहे, तर तीच काही घेतली आणि त्यावरच काही मी मस्त असा स्वयंपाक करत होते. तर आरू मॅडम सुद्धा मी काही स्वयंपाक करत असले तर ती कधी गप्प बसली ना असं कधीच होत नाही, तर ती पण मध्ये अशी लुडबुड करतच राहते माझ्या. पण मस्त असं आहे ना माझ्यासोबत खेळत बसते, कारण की मी जेव्हा पण डेली रुटीनमध्ये आपला स्वयंपाक वगैरे करत असते ना त्यावेळी तिला मी माझ्यापाशीच किचनमध्ये एका साईडला बसवत असते. तर तीच काही तिथं बसली होती, पण खूप बोर पण होती, कारण की लेकरं काय एकाच जागेवर म्हणजे सारखं बसून आणि खेळू शकत नाहीत. तर तेच काय असतं, कारण की बाहेर पण सोडलं ना ती एका ठिकाणी कधीच राहत नाही, इकडं जाईन तिकडं जाईन, आणि भीती पण वाटते इकडं तिकडे एकटी सोडायला तिला नाही. यामुळं मी तिला एकटी सोडत नाही. मी जेव्हा बाहेर जाईन ना त्याच वेळी तिला बाहेर नेत असते, तर इतर वेळी ती माझ्याच पाशी राहते मस्त अशी. तर तिला काही भांड्यांचा सेट घेतला होता नव्याने, तर तो काही मस्त असा खेळत बसती माझ्यासोबत. मस्त असं तिला काही आथरून टाकून दिलं ना तर छान प्रकारे खेळती, आणि थोडंफार आहे ना आपल्या चपातीचा उंडा छोटासा दिला ना तर मस्त अशी त्याची चपाती लाटत बसती. तर तिच्यासुद्धा त्या भांड्यांच्या सेटमध्ये क्यूट असं पोळपट लाटणं ते काही संपूर्ण अशा आलेत ना, तर यामुळं मस्त वाटतं तिला. तर छान प्रकारे नादी लागती ती त्याच्यासोबत. तर तीच काही खेळत होती छान प्रकारे, आणि तोपर्यंत माझं झटकेपट स्वयंपाक आवरायचं काम चाललं होतं, कारण की कधी खेळती कधी जर मग हट्टाला आली ना तर मग सारखं घेऊनच हिंडावं लागतं त्याला मला इकडं तिकडं. तर यामुळं तर आज काही निवांत अशी बसली होती बराच वेळ, तर यामुळं पटापटा सगळा स्वयंपाक पण आवरून घेतला आणि आपलं व्लॉग पण काहीतरी शूट करणं झालं. नाहीतर ती जर आली ना तर नेहमी आपला व्लॉग पूर्णच राहतो, हे तर तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलंच असेल. आणि दिवसेंदिवस ना तिला एकटीला सांभाळणं मला ना खूप मुश्किल होत जातं, कारण की तिचं काय हट्ट आहेत ना
भरपूर असे वाढलेत आता. खूप जिद्दी आणि खूपच हट्टी झाली आहे. इथं म्हणजे तिच्या आईचे इतके लेकरं आहेत ना, पण तिच्यासारखं कोणीच नाही. कारण की ती खूपच असे वेगळीच आहे कशी काही तिच्या हातपाय कधीच गप्प बसत नाही, तर सारखे चुळबुळ चालूच राहते. काय माहिती वेगळंच असं तिच्या अंगात काय वेगळाच गुण आहे हा. तर मस्त असं तिचं पण लुडबुड करायचं काम चाललं होतं तेच माझ्यामध्ये. आणि फायनली माझ्या संपूर्ण अशा स्वयंपाक काही चपात्या वगैरे झाल्या होत्या. आणि तिचे पप्पा जेव्हा घरी येतात ना, तेव्हा ते मस्त असे खेळतात आणि त्यांच्यासोबत छान प्रकारे खेळती. पण घरी एकटी मी असले ना, मग मला खूप वैताग देते. कारण की सारखं बाहेर नाही तर सारखं घरात असं आणि होतच असतं आमचं कामामध्ये, चालतच असतं. तिथं आता आहे ना, मी इकडे काम करत असले ना, ती संपूर्ण रूममध्ये पसारा करून टाकन एवढं काहीतरी काम करते. पण मी पण ते काहीतरी खेळून देत असते तिला, की जेणेकरून माझा संपूर्ण असं स्वयंपाक पण होऊन जाईल. आणि ती पण चला लागते नादाला तर कशा तरी लागू द्या. कारण की आता म्हणजे कसं काय आहे की आता या गोष्टी तरी इकडे आहे ना प्रत्येक ॲडजस्ट करावंच लागतात आपल्याला. आता प्रत्येकजण म्हणजे ज्यांची म्हणजे गावाकडे राहत नाही तर सिटीच्या ठिकाणी राहतात. त्याचबरोबर आमच्या फौजी बायकांसारखं की जेणेकरून त्या म्हणजे सोबत आहेत. तर असं काही असलं ना, म्हणजे प्रत्येक गोष्टी लहान लेकरांना घेऊन असू नाही तर दुखणं भाणं सुद्धा असो, या सगळ्या गोष्टींना आपल्याला ॲडजस्ट करावं लागतात. त्यामुळं ना इकडं असं कसं शेजारी पाजारी किंवा आपलेच मराठी माणसंसुद्धा भरपूर आहेत. तर त्यांच्यासोबत काही मस्त असं आहे ना, आपलं एक घट्ट असं फॅमिलीच तयार होऊन जाते ना. आता पण छानपैकी एक नवीनच तयार होतं आपलं त्यांच्यासोबत. तर त्यांचीसुद्धा खूप अशा गोष्टींना हेल्प भेटते. कारण की मी आहे ना फर्स्ट टाईम म्हणजे राजस्थानला जेव्हा होते ना, त्यावरूनच माझा पण अनुभव आला होता. कारण की त्यावेळी मी इतकी खूप आजारी पडले होते ना, कारण की आरू पण इतकी छोटी होती, 8-9 महिन्याचीच होती. तर संपूर्ण असं जे आपल्या शेजारी मराठी ताई होत्या ना, त्यांनी मला खूप मदत केली ती त्या दरम्यान. कारण की सारखं दिवसभर रात्रभर सलाईन लावलेले असायचे आणि कधी तर ॲडमिट पण असायची मी दवाखान्यामध्ये ना. तर त्या खूप अशा हेल्प करायच्या. म्हणजे संपूर्ण तर मला असं वाटतं त्यांनी 8-9 दिवस ना आरूला त्यांनीच सांभाळलं. खाणं पिणं सगळं काही तिचं त्या करायच्या. तर खूप काही म्हणजे अशी हेल्प होऊन जाते. आणि म्हणजेच पहिल्यापासून आपली त्यांच्यासोबत एक घट्ट असं नातं होतं. पण त्याचबरोबर मैत्रिणीचं, त्याचसोबत बहिणीचं, म्हणजे सगळ्या काय आपलं छान प्रकारे आपलं नवीनच एक नवीन फॅमिली वाटते इथं. तर ते सुद्धा खूप मनापासून आपली सगळ्या गोष्टीत मदत करतात. हे तर खूप चांगली गोष्ट आहे की सगळे काही म्हणजे एकमेकांना सांभाळून पण घेतात. त्याचबरोबर गरज लागली तर मदत पण करतात. आणि त्याचबरोबर म्हणजे ह्या दुखण्यामध्येच थोडंफार आणि लहान लेकरं असले ना, तर या गोष्टीत म्हणजे कोणीतरी लागतंच ना सोबत. यामुळं खूप हेल्प असती. तर हे काही म्हणजे आपली नवीन फॅमिली होती तयार. तर माझी सुद्धा इकडं मस्त अशी एक आता नवीन फॅमिली तयार झाली. खरं तर राजस्थानच्या पण माझ्या ज्या मैत्रिणी होत्या ना, त्या अजूनसुद्धा माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. म्हणजे इतकं आपलं म्हणजे एक खरंच एक वेगळंच कनेक्शन त्यांच्यासोबत होऊन जातं. त्याचबरोबर मैत्रिणीच्या पलीकडं म्हणजे बहिणीचंच नातं एक असं वाटतं त्यांच्यासोबत. कारण की प्रत्येक गोष्ट आपण इतकं मनाप्रमाणे म्हणजे शेअर करू शकतो त्यांच्यासोबत, ज्या नाही त्या गोष्टी. तर खूप असं वेगळंच नातं असतं हे खरंच. आणि मला पहिल्यांदा खरं नव्हतं वाटत, पण इकडे येऊन या गोष्टी आता बघते ना मी, तर खरंच मनापासून वाटतं की घरच्या आपल्या फॅमिलीपेक्षा पण एक किती मस्त आणि किती अतूट नातं आपल्या इकडे तयार होतं की ते कायमचं सोबत असणारं, ते पण की आपण ते कधी विसरू पण शकत नाही. आणि या आठवणी खरं तर आहे ना, घरी गेलं ना आणि जेव्हा आपली पोस्टिंग नसते तर ह्या खूप आपण म्हणजे या गोष्टी अशा मिस करतो की आपण त्यावेळी असं करायचो तसं करायचो जेव्हा सोबत होतो त्यावेळी. तर खूप असं नातं तयार होतं मस्त असं. तर माझी सुद्धा इकडं नवीन एक फॅमिली मस्त अशी मैत्रिणींसोबत आमचं सुद्धा फॅमिली एक नवीनच तयार झाली छानपैकी. तर यामुळं काही वाटत नाही. आणि कसं आहे म्हणजे फौजी बायकांचं जोपर्यंत सोबत आहे ना, तोपर्यंत प्रत्येक गोष्टीचा आनंद म्हणजे घेतच राहावा लागतो. कारण की ज्यावेळी म्हणजे आपली पोस्टिंग होईन, कारण की प्रत्येक वर्षी कसं असतं 2 वर्ष इथं 2 वर्ष तिथं असं काहीतरी पोस्टिंगचं चालू असतं. एका ठिकाणी काय आपण म्हणजे आमचा जॉब पण तसा नाही की एका ठिकाणी आपण कायमचं राहतोय किंवा आपण सेटल आहोत तिथं. 2 वर्ष इकडं पोस्टिंग, 3 वर्ष तिकडं पोस्टिंग, तर असं काही फिरतच राहावं लागतं ना. यामुळं प्रत्येक ठिकाणी काही एकाच ठिकाणी राहणं अशक्य आहे. यामुळेच ना आपण म्हणजे जोपर्यंत सोबत आहोत ना, तोपर्यंत मस्त असा आपला ह्यो जो टाईम असतो ना खूप असा चांगला, तर तो काय मस्त असा एन्जॉय करून घ्यायचा. आणि इकडं खूप छान प्रकारे म्हणजे माझा टाईम तर म्हणजे कधी जातो ना निघून ते कळत नाही. म्हणजे आपली म्हणच आहे की म्हणतात सुखाचे दिवस कधी जातात ते कळत नाही, पण दुःखाचे दिवस सरत नाही, असं काहीतरी म्हण असते. तर तेच काय असतं आमच्या फौजी बायकांचं सुद्धा, जे घरी राहतो ना आपण ते दिवस खरंच म्हणजे जात नाही. तर कारण की आता मी सुद्धा राजस्थानवरून जेव्हा 4 महिने घरी होते ना, 4 महिने असं वाटतात जसे ते म्हणजे 4 वर्षासारखे वाटून जातात डायरेक्ट. पण जिकडं असे दिवस आणि महिने कधी जातात ना हे सुद्धा आपल्याला कळून येत नाही. तर असं काही म्हणजे ही वेगळीच फिलिंग्स असते फौजींसोबत राहण्याची. तर ती सुद्धा म्हणजे खूप छान प्रकारे आता आम्ही सुद्धा म्हणजे चाललंय आता. पण कुठपर्यंत आता 3 वर्ष तर पोस्टिंग आहे आमची. मागच्या वेळी राजस्थानला 2 वर्ष होती आणि आता नागालँडमध्ये आहे 3 वर्षाची.
आणि आता इथून पुढे म्हणजे सांगता पण येत नाही किंवा म्हणजे जास्त मला असं वाटतं की सोबत नेण्याची सोय नसणार इथून पुढं म्हणजे इथल्या पुढच्या पोस्टिंगमध्ये, तर त्यानुसार सुद्धा म्हणजे प्रत्येक गोष्टी खूप ॲडजस्ट कराव्या लागतात. पण एक मनाला असं वाटतं की जोपर्यंत सोबत आहे ना तोपर्यंत फुल असा टाईम आपण हा जो पिरियड आहे ना तो खूप एन्जॉय करून घ्यायचा मस्त असा, पुढचा विचार न करता. कारण की पुढचा विचार केला ना आता जो क्षण आहे ना तो सुद्धा दुःखातच जाईल. यामुळं तो काही विचार न करताना आता मस्त असा आपला जो चांगला वेळ चाललाय ना त्याचाच काहीतरी मस्त असं एन्जॉय करून घ्यायचं, काम करायचं. कारण की दिवस कधी सांगता येत नाही, कधी पलटते कधी काय होईन असं. यामुळं तर असंच काही म्हणजे ना एक झालं तर मी तुमच्यासोबत ते शेअर करते. म्हणजे आपलंच म्हणजे यांचाच मित्र होता, तर त्याची पोस्टिंग मला वाटतं लेह का कारगिलला होती. तर त्यांचंच काही म्हणजे आता एक 2-3 दिवसापूर्वी ना म्हणजे निधन झाले. तर त्यांची काय म्हणजे गाडी म्हणजे रस्त्याने तिकडं खूप रस्ते फौजी सांगत होते, कारण की फौजींची सुद्धा पोस्टिंग इथून अगोदर म्हणजे तिकडेच होती ना कारगिलमध्ये, कारगिलपेक्षा पण पुढं पदमला होती. तर तिकडं रस्ते म्हणजे इतके खराब आहेत ना, तर यामुळं तर खूप अशा अडचणी येतात गाडी चालवण्यासाठी. कारण की एका साईडने असतं डोंगर, परत दुसऱ्या साईडने दरी, आणि रस्ते पण एवढे चांगल्या प्रकारचे नसतात. यामुळे खूप ॲक्सिडेंट होतात तिथं. तर फौजींच्या सुद्धा मित्रांचं असंच काहीतरी झालं एवढ्यात 7-8 दिवस झाले, तर त्यांचं पण काहीतरी निधन झालं ना, तर खूप वाईट वाटतं असं ऐकून म्हणजे एक मनाला. कारण की आपण फौजी बायकांचं कसं असतं, दुसऱ्यांचं जर कानावर आलं ना तर आपलंच मन इकडं खचून जातं एकदम अशा गोष्टी ऐकून. तर तेच काही म्हणजे ना ग्रुपवर म्हणजे त्यांच्या आलं होतं आणि ऐकलं पण होतं, मराठीच होते ते पण. तर खूप वाईट गोष्ट वाटते. त्यांचं पण 6 महिन्याचंच बाळ होतं एक, आणि त्याचबरोबर त्यांच्या बहिणीचं लग्न पण होतं, आणि 6 महिने झाले बाळाला होऊन, तरी पण ते काही पाहायला गेले नव्हते घरी, किंवा कसा सुट्टी आज भेटन नाही भेटन, आज जाणार मग जाणार हेच काही चालत होतं. तर ते सुद्धा त्यांना म्हणजे तो क्षणसुद्धा त्यांचा पाहू नाही शकले ते, त्यांच्या बाळाचं तोंडसुद्धा. तर किती वाईट वाटतं असं ऐकून. म्हणजे त्यामुळंच असं वाटतं की जोपर्यंत आहोत ना सोबत तोपर्यंत चला आता हा पिरियड म्हणजे हा टाईम संपूर्ण असा एन्जॉय करून घेऊया. कारण की जीवनाचा कधी भरोसा नाही, काय होईल काय नाही. कारण की देवाचं बोलवणं आलं ना त्याच्या पुढं कोणाचंच काही चालत नाही. मग ते आता फौजी असो आम्ही, नाही तर नॉर्मल लाईफमध्ये एखादी नॉर्मलसुद्धा व्यक्ती असो, ते काहीच त्याच्या पुढं कोणाचंच जोर चालत नाही. यामुळे जोपर्यंत आहेत ना सोबत तोपर्यंत मस्त असा टाईम सगळ्यांसोबत एन्जॉय करून घ्यायचा. कारण की ना हा टाईम गेल्यानंतर ना पुन्हा काही येत नाही. त्यामुळे हे सुखाचे दिवस ना मस्त असे एन्जॉय करून घ्यायचे. कारण की पुढचा विचार जर खूप जास्त करत बसला ना तर आत्ताच डोक्याला म्हणजे खूप जास्त टेन्शन येतं. त्यामुळं खरंच फौजी बायकांचं हे तर राहतंच की म्हणजे एक काळजावर दगड ठेवून माणूस म्हणजे त्यांच्या बायकासोबत राहत असतात. त्याचबरोबर म्हणजे ड्युटीला गेले सुद्धा ते सुद्धा काळजीसारखी राहतेच चालू डोक्यामध्ये, पण तरीसुद्धा खूप म्हणजे एक आनंद राहण्याचा प्रयत्न करीत असतात त्या. तर म्हणजे खरंच एक मनाला असं वाटतं की खरंच म्हणजे त्यांचं किती मोठं धाडस असेल सगळ्यांचं काही. तर असंच काही म्हणजे आम्ही सुद्धा आता मस्त असा टाईम एन्जॉय करतोय आमचा, की जोपर्यंत आहे ना पोस्टिंग चांगली तोपर्यंत. कारण की नंतर कुठं पोस्टिंग नाही झाली सोबत न राहण्याची तर तो पिरियड तो घरी राहणारच आहेत आपण. तर त्यामुळं ना तो वेळ हा वेळ म्हणजे ना त्यावेळी खूप मिस करू, आणि याच आठवणी म्हणजे आपण काहीतरी कॅप्चर करून ठेवतो ना तर त्या काही नंतर खूप मिस करतो घरी राहिल्यावर. आणि तेच फोटो कधीतरी पाहिले ना तर खूप आपल्या जुन्या आठवणी म्हणजे ताज्या होतात आणि खूप छान वाटतं मनाला पण. तर आता मी राजस्थानला होते ना तर त्यावेळी माझी आरू म्हणजे खूप लहान होती. कारण की नुकतीच 2 वर्षाची तर ती आता झाली, तर त्यावेळी खूप लहान होती 1-1.5 वर्षाची. तर लहान बाळ असलं ना तर यामुळं अशा पार्टी वगैरे इकडं तिकडं जाणं ना जमतच नाही. कारण की आता प्रत्येकाला माहिती आहे लहान बाळांचं कसं असतं की त्यांच्यानुसार आपल्याला राहावं लागतं, म्हणजे त्याचबरोबर सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करावं लागतात. तर त्यामुळं ना मी जातच नसं जास्त पार्टीला, कारण की खूप कंटाळा यायचा असं वाटायचं. तिची चिडचिड होती. त्याचबरोबर राजस्थानची गरमी तर तुम्हाला माहीतच आहे कशा प्रकारे डेंजर राहते. तर यामुळं तिला घराच्या बाहेर काढतच नसं मी, आणि मी सुद्धा कुठं पार्ट्यांना जात नसं. 2 वर्ष तिथं पोस्टिंग होती पण मी काही एवढे कार्यक्रम तिथं अटेंडच केले नाहीत बिलकुल असे. तर यामुळं ना इकडं आता पोस्टिंग आली, आणि आरू पण छान प्रकारे आता चांगली मोठी आहे थोडीफार. तर यामुळं म्हटलं आता इकडं जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत मस्त असं सगळे प्रोग्राम सगळ्या पार्टीज वगैरे सगळ्या काही एन्जॉय करून घ्यायच्या. कारण की हेच म्हणजे आठवणी आपल्याला नंतर खूप आठवतात, आणि मग जे आपल्या मनाची सुद्धा एक हाऊस होऊन जाते. कारण की ज्या प्रकारे म्हणजे आपण घरी असलो ना सगळं असं मनाजोगतं आपण काय एन्जॉय करत नाहीत सगळ्यांसमोर, जेणेकरून म्हणजे इकडं आपल्याला तेवढी फ्रीडम असती. त्याचबरोबर म्हणजे लेडीज असतात त्यामुळं सगळ्या काही गोष्टी म्हणजे पार्टीज असू, टी पार्टीज असू, त्याचबरोबर कोणते पण फेस्टिवल असू, सगळ्यांच्या काही मोठ्या मोठ्या पार्ट्या होत असतात इकडं. तर ते काय मी पहिल्याच व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं.
तर हाच काही म्हणजे ना वेगळा आनंद असतो, म्हणजे घरच्यापेक्षा इकडे राहिल्यावर ना या गोष्टी खूप अशा पार्टीज वगैरे काय असतात, कारण की गावाकडे एवढं काय नसतं, आपलं फक्त सणसूद जे असतात तेच, आणि ते सुद्धा आपण म्हणजे इकडं असलो ना मग गावाकडच्या गोष्टी मिस करतो, आणि गावाकडे जेव्हा असतं ना तेव्हा इकडच्या गोष्टी खूप अशा मिस करतो. तर हेच काही चालू असतं आमचं, म्हणजे फौजी बायकांचं कसं असतं, घरी राहिलं का घरच्यासारखं आणि इकडे राहिलं का इकडच्यासारखं राहावं लागतं आम्हाला, हेच काही चालतं. तर प्रत्येक बायकांना म्हणजे सामान्य जीवनातील बायकांना सुद्धा खूप अशा गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात, जे जशा काही आम्हाला म्हणजे सगळ्या काही गोष्टी बायका खूप अशा ॲडजस्ट करतात. दैनंदिन जीवनात हे चालूच असतं, कारण की म्हणजे बाईच एक असते म्हणजे जी घराला नवीन आकार देते, असं काहीतरी म्हणतात. आपली म्हणच आहे, तिच्याशिवाय त्या घराला म्हणजे घर पण येत नाही, असं काहीतरी म्हणच आहे आपली. तर तेच काही, तर संपूर्ण अशा म्हणजे आता खूप अशा गोष्टी आपण आता साईडला ठेवूया, आणि फायनली आता संपूर्ण असा माझा स्वयंपाक पण झाला बोलता बोलता, आणि संपूर्ण भाजी पण बनली, त्याचबरोबर चपात्या काही केलत्या, आणि नेहमी चपाती केली ना मी त्याच्यासोबत कोरडी भाजी करत असते. आणि आज खूप डोक्यात विचार चालला होता, कारण की प्रत्येक दिवशी आपल्या बायकांनाच माहिती आहे की दररोज काय भाजी करायची ना, हे डोक्यात असून हेच डोक्यात असतं, तर काय भाजी करावं, संध्याकाळ झाली का काय भाजी करावं, हेच काहीतरी. आणि माझं पण आता असंच काहीतरी चालू होतं, तर काही भाजीला शिल्लक नव्हतं ना, यामुळे शॉर्टकटमध्ये लगेच 2 टोमॅटो आणि 2 आपले बटाटे आणि थोडं नॉर्मली आपले 2 कांदे चिरले, आणि मस्त अशी त्याची चटणी केली मिक्स अशी. तर छान प्रकारे हे शॉर्टकटमध्ये मी करत असते, म्हणजे ही ना आमची म्हणजे कायमची फेवरेट भाजी आहे. जेव्हा पण काही भाजीला नसतं ना त्यावेळी शॉर्टकटमध्ये आपली बनवून टाकायची, आणि झटकीपट 5 मिनिटात तयार होती, अशाच काही पद्धतीने. तर ती काय केली होती, तर मस्त असे ना रात्री फौजीने हे काही डबे आणले होते. तर आम्ही काही शॉपिंगला गेलो नव्हतो त्यांच्यासोबत, कारण की आरूला घेऊन जायचं म्हणलं ना शॉपिंगला तर खूप मुश्किल आहे, कारण की ती शॉपिंग राहिली, त्याचबरोबर तिचंच काय हट्ट चालतात, हे घे ते घे, लहान लेकरांचं हेच काय असतं. तर यामुळे त्यांना रात्री म्हटलं तुम्हीच जा आणि चांगली असं म्हणजे तुमच्या लक्षात येईन एवढं असं शॉपिंग करून आणा. तर मला काही आहे ना इथं आल्यापासून म्हणजे हे मोठे काही डबे लागत होते, कारण की मी राजस्थानला पोस्टिंग होती ना त्यावेळी सुद्धा हे काही घेतलेच नव्हते तिथं, पण आता सध्या म्हणजे त्याची गरज भासते, कारण की थोडा का व्हायना जास्त पसारा झालाय. त्याचबरोबर आरूच्या पण काही खायच्या गोष्टी असतात त्या सुद्धा म्हणजे उघड्या ठेवता कामा नये ना, यामुळे म्हटलं असे डब्यांचा एक थोडाफार सेट आणूया, जेणेकरून त्यामध्ये आपल्या जे काही थोड्या खोललेल्या गोष्टी असतील, काही बिस्किट पुड्या असतील आरूचे, काही खाऱ्या वगैरे, तर ते काही मस्त असे ठेवून देता येते मला त्यामध्ये. तर हेच काही आहे ना 3 डब्यांचा सेट आणला होता त्यांनी, आणि कलर तर खूप छान आणला होता, माझा फेवरेट कलर पिंक असा कलर आणला होता त्यांनी. तर मस्त असा 3 डब्यांचा सेट होता, आणि तो 400 रुपयामध्ये भेटला होता. तर मस्त असे ना एक सगळ्यात मोठा होता, आणि एक मध्यम, आणि एक आपला सगळ्यात लहान, असा 3 प्रकारचा सेट होता. तर मस्त असे सगळ्यांनी म्हणजे आपले जे वरती पुढे असते ना ते काही सोडून घेतले, आणि त्याचबरोबर ह्या ज्या खाऱ्या आहेत ना त्या फौजीने आणल्या होत्या आता मधी. खरंच म्हणतात की आपल्या इकडचं म्हणजे महाराष्ट्रासारखं म्हणजे काय कोणत्याच वस्तू आहे ना सहजासहजी इकडे भेटणं ना खूप मुश्किल आहे, कारण की ह्या खाऱ्या आणल्या होत्या चक्क त्यांनी. मला आठवण आता त्याची प्राईस पण खूप जास्त प्राईस होती, खायला जे घेतलं ना खूप म्हणजे वेगळी टेस्ट लागली त्याची, खूपच बेकार टेस्ट होती त्याची, मला बिलकुल नाही आवडल्या त्या. तर खरंच म्हणजे इकडं महाराष्ट्रातील आपण जेवण राहिलं, त्याचबरोबर कोणत्या पण वस्तू राहिल्या तर खूप काही मिस करतो ती इकडं आल्यावर, आणि त्याची व्हॅल्यू खरं तर इकडं आल्यावरच कळती की खरंच आपण तिथं असल्यावर किती गोष्टी मिस करतो. तर हे काय होतं, तर ते काही सहजासहजी इकडं भेटत नाही तसंची तसं. तर आता कॅन्टीनमध्ये गेलतो ना तिथं कुठं चांगल्या प्रकारच्या खाऱ्या दिसल्या होत्या, तर त्या काही आणल्या होत्या. तर सगळं काही म्हणजे त्या डब्यांनी मस्त असं सोडून घेतलं इकडं तिकडं सामान, जे काही व्यवस्थित ठेवायचं होतं ना तर ते काही. आणि एक सगळ्यात मोठा जो डब्बा आहे ना तो केला मी आट्यासाठी, म्हणजे गहूचा आटा सगळ्यात जास्त लागतो आम्हाला, कारण की आरूला पण चपाती लागते आणि तिच्या पप्पाला पण, त्यामुळं त्यामध्ये ना गहूचा आटा सोडला, आणि बाजरीचा आटा तो तसाच पिशवीमध्ये ठेवला आहे, कारण की तो काही एवढा यूज करत नाही मी यामुळं. तर मस्त असं आहे ना संपूर्ण असं ते डबे वगैरे सेट करून दिले. आणि त्याचबरोबर आपलं बायकांचं कसं असतं, एक काम करायला घेतलं ना संपूर्ण काम आपण थोडं थोडं करता काढत होतंच, आणि मला तर तसंच होतं नेहमी, एक काम करायला गेले ना संपूर्ण आवरत बसत असते मी. तर तेच काय झालं, आज संपूर्ण असा डब्बा वगैरे मी आहे ना त्यामध्ये सामान वगैरे भरून ठेवलं. त्याचबरोबर या डब्यामध्ये ना मला आहे ना मुरमुरे आणि फरसन वगैरे असं काही एकत्र सोडायचं होतं, म्हणजे थोडक्यात आपली शेव तयार करायची होती, जेणेकरून म्हणजे दररोज असं थोडं थोडं घेत बसण्यापेक्षा ना एकदाच असं मस्त असं तयार करून ठेवलं की जेवायच्या वेळी टपकन असं घेता पण येतं. यामुळे म्हटलं आज एकच सोबत तयार करून ठेवूया, कारण की कधी पण जेवायला बसलं ना असं टपकन घ्यायचं लक्षातच राहत नाही, आणि प्रत्येक वेळी घ्यायचं करायचं पुन्हा ना तर खूप कंटाळा येतो. यामुळे माणूस म्हणतं जाऊ दे मुर्द नको खायला. तर यामुळे म्हटलं आज डबे आणलेत ना या सरशी आहे ना म्हणजे सगळं काही एकत्र करून ठेवते मस्त असं, म्हणजे प्रत्येक वेळी जेवताना आपलं थोडं थोडं प्लेटीमध्ये घेता येतं. तर तेच काय केलं, मस्त असं संपूर्ण असं तयार केलं, आणि मला वाटलं यामध्ये काय एवढं बसणार नाही, यामुळं मी अजून थोडं कमीच केलं होतं. तर पुन्हा काय वाढवलं, कारण की हे काही खराब होत नाही, कारण की यात काही दुसरं काही नाही आहे यामुळं.
फक्त आपलं मी जे कॅन्टीनमध्ये गेले होते ना, तर त्याचा व्लॉग मी अगोदरच शेअर केलेला आहे तुमच्यासोबत. तर पाहिला नसेल ना, नक्की एकदा चेकआउट करा जाऊन. तर तिथूनच कॅन्टीनमधून हे काही मी आणलं होतं, कारण की जेव्हापासून इकडं आलो आहे ना नागालँडमध्ये, आणि तिकडून येताना आहे ना मी फरसाण्याचे 2 पुडे आणले होते. आपल्या इकडचं फरसाण खरंच खूप छान असतं आणि दुसरीकडं खरंच त्याची टेस्ट आहे ना इतकी भारी लागतच नाही कधीच, म्हणजे थोडी पण नाही, त्याच्या नगभर पण चांगली लागत नाही, असंच काहीतरी आहे. राजस्थानला पण असंच होतं माझ्यासोबत आणि आता इथे पण असंच काही, कारण की 2-3 वेळा फौजींना म्हणजे मी मार्केटमधून जेव्हा फरसाण आणायला लावलं होतं ना, यामध्येच तयार करायचं होतं मला मुरमुऱ्यामध्ये शेवासारखं, तर ते काही बरोबर नव्हतं, टेस्टला बिलकुल असं म्हणजे चांगलं लागत नव्हतं. यामुळं ना मी केलंच नाही त्याचं तयार फरसाण कधी. मग आता काही कॅन्टीनला गेलतो ना, तर तिथं पाहिले मी हे एक बारीक शेवाचा पुडा होता आणि एक आपला फरसाणाचा पुडा. तर ते म्हटले की सगळेजण म्हणत होते की हे बऱ्यापैकी चांगलं असतं चवीला. तर हे कुठंतरी चांगलं आहे, पण तरी पण आपल्या तिकडच्या सारखी चव नाही देऊ शकत खरंच, कारण की वेगळीच चव लागते थोडी का होईना, पण बेटर आहेत थोडंफार तरी. मग त्यामुळं मी काही ते 2 असं मिक्स केलं, म्हणजे काही चवीला एवढं जाणवणार नाही म्हणजे आपलं जास्त असं. तर यामुळं असे मस्त असे मिक्स करून ठेवले. आणि आता कधी पण घरातलं काम करायचं म्हटलं ना, एक करता सगळे काम मी वाढून घेत असते आणि तेच करायला बसते. आता स्वयंपाक वगैरे झाला होता ना, लवकरच आवरलं होतं आजचं. मग म्हटलं आता चला, आता हे काही आवरलंय, तर कॅन्टीनचं सामान जे आणलं होतं ना मी, ते सुद्धा म्हणजे असंच ठेवून दिलं होतं एका साईडला. तर ते काही म्हटलं आता व्यवस्थित म्हणजे ज्या त्या ठिकाणी ठेवून द्यावा आणि जागा बिगा मोकळी करावं काहीतरी ते ठेवण्यासाठी. तर मस्त असं किचनमध्ये सुद्धा जागा मोकळी केली आणि ते सामान वगैरे सगळं काही व्यवस्थित ठेवून दिलं. आणि मी जे इथं मेकअप सामान वगैरे ठेवत असते ना, मी तिथं इतकी गडबड म्हणजे दररोज कसं काय, पण सगळे असे एवढे सामान वाढत चालतं ना तिथं की बस. यामुळं म्हटलं आज सगळे असे कटोरे होत्या माझ्याकडे, छोट्या अशा मोठ्याल्या सब्जी ठेवण्यासाठी होत्या त्या, पण आता सब्जीचे तर 2 स्टँड आलेत, तर यामुळं म्हटलं त्याची काही गरज नाही आता. तर म्हटलं या टकोरीमध्ये ना, म्हणजे या कटोरीमध्ये आपण आहे ना ते काही मेकअप सामानाच्या ज्या वस्तू नाही लागत ना, त्या अशा भरून ठेवाव्या, जेणेकरून म्हणजे कधी पण असं म्हणजे ऐन वेळेस किंवा पार्टीला वगैरे जाता येईल ना, तर त्यावेळी तिथून घेता येतं आणि एकखटी सगळं सापडतं पण जागेवर. नाहीतर एक गडबडीच्या वेळी ना कधीच कोणती वस्तू जागेवर सापडत नाही. आणि कधी पण असं म्हणजे एक ऐन वेळेस मी कधी मेकअप करायला गेले ना, तिथं संपूर्ण सामान खाली पडून जायचं, काहीच वेगळं दुसराच उद्योग वाढून बसायचा मला. यामुळं ना संपूर्ण अशा वस्तू ज्या नाही लागत त्या एकदाच्या तिथं भरून ठेवल्या मस्त अशा. आणि म्हटलं आता याला कुठं ठेवू हाच विचार चालला होता माझ्या डोक्यात. तर म्हटलं हे काही लांब ठेवावं लागेल, कारण की आरूच्या हाताला येणार नाही असं काहीतरी ठेवते म्हटलं, कारण की तिच्या जर हाताला लागलं ना तर माझं संपूर्ण मेकअपच्या सामानाचं म्हणजे तीच मेकअप करत बसते असं काही होतं. कारण की मुली मोठ्याला झाल्या ना, आपल्या संपूर्ण वस्तू त्याच काही म्हणजे असं मेकअपच्या बिघडून टाकतात, किंवा म्हणजे तेच खेळण्याचं काम चालत असतं त्यांचं मस्त असं. तर फौजीने काही आहे ना ते म्हटले की इथं आपल्या कपाटावरती ठेव, जेणेकरून तिचा हात तिथं पोहोचणार नाही, कारण की किचनमध्ये तर संपूर्ण आता फुल झाली जागा. 2-3 कडापे करून घेतले होते नव्याने, ते सुद्धा फुल झालते, कारण की आता नवीन डबे आणले. त्याचबरोबर थोडं करता घरात म्हणजे माणूस म्हणतं ना परपंचासाठी किती केलं ना तरी पण म्हणजे ते कमीच वाटतं, तसंच काही आहे जागा आता सुद्धा सगळी काही बुक झाली. तर इथे ना मस्त असं सगळं काही ठेवून दिलं मी. आणि आता खूप म्हणजे जागा मोकळी झाली तिथं माझी मेकअप सामानाची, म्हणजे जे डेली रुटीनमध्ये मला लागतात ना वस्तू, त्याच काही मी तिथं ठेवल्या होत्या, बाकीच्या काही ठेवल्या नव्हत्या तिथं. आणि आता किचनसुद्धा मस्त असं सेट झालं होतं. आणि म्हणजे संपूर्ण घरातलं काम जर आवरलं ना, किती फ्रेश वाटतं ना घरात, एक वेगळीच म्हणजे असं नव्याने शांतती वाटती, त्याचबरोबर फ्रेश वाटतं मस्त असं घरात. आणि मला एकदम संपूर्ण काम आवरलं ना, मग किचनमध्ये किंवा आपल्या रूममध्ये पण आहे ना भरपूर असं म्हणजे चांगल्या प्रकारे काम करायला अजून म्हणजे मनात असा उत्साह येतो. त्याचबरोबर किचनमध्ये स्वयंपाक करायला पण मस्त वाटतं. यामुळे संपूर्ण असं काही सेट करून घेतलं आज मी. आणि जास्त करून आहे ना वरती काही जे नाही लागत ते सामान ठेवून दिलं, आणि खाली म्हणजे असं थोडेफार आपले जे लागतं ना डेली रुटीनमध्ये ते काही. आणि हे समोर आमचं किचन म्हणजे आपलं छोटंसंच आहे, पण मस्त आहे. आणि भरपूर गोष्टी ॲडजस्ट करूनच घ्याव्या लागतात, भरपूर गोष्टी अशा नाही तर खूप काही ॲडजस्ट करून घ्याव्या लागतात. आणि आम्हालाच नाही तर भरपूर अशा लेडीज सगळ्या घरी राहणाऱ्या सुद्धा किती छोट्याशा रूममध्ये सुद्धा भरपूर असा थाटाने संसार त्याचा निर्माण करतात. तेच काय आमचं सुद्धा आहे. इथं छोट्या का क्वार्टर असाना पण आनंद असतो तो फौजींसोबत राहण्याचा वेगळाच. तर यामुळं प्रत्येक गोष्ट इथे ॲडजस्ट करूनच घ्यावी लागते. आणि त्या प्रकारे म्हणजे खूप छान रूम पण आहे. आणि आता नव्याने सेट केले ना तर यामुळं वेगळंच वाटतं, एक फ्रेश असं वाटतं. तर चला आता आजचा ब्लॉग असाच काहीतरी होता, डेली रुटीन स्पेशल असा ब्लॉग. आणि तो तुम्हाला कसा वाटला ना मला नक्की सांगा कमेंटमध्ये. त्याचबरोबर तुम्हाला असं वाटत असेल तर मी कोणत्या तरी स्पेशल अशा टॉपिकवर व्हिडिओ बनवावा तर ते सुद्धा मला नक्की कळवत जा कमेंटमध्ये. तर चलो भेटत जाऊ पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू.